जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात पेसा क्षेत्रात मानधन तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना कायम नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले आहे। सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक वर्षापासून सेवा देत आहेत, त्यामुळे कायमस्वरूपी नियुक्ती केली पाहिजे। शासनाला आणि प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील दुर्लक्ष करत असल्याने शेवटी आम्हा शिक्षकांवर आंदोलनाची वेळ आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात शिक्षक भरतीमधील गुणवत्ता पात्र यादीतील मानधन तत्वावर असलेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी करण्यात यावे या मागणीसाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे। पेसा क्षेत्रातील पात्रता यादीतील शिक्षकांना प्राधान्य देऊन नियमित सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी अनेकदा केल्यानंतर देखील प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे। त्यामुळे नाईलाजाने आंदोलन करण्याची वेळ शिक्षकांवर आलेली आहे। अनेक वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांनी कठीण परिस्थितीत काम केले असूनही त्यांना अद्याप कायमस्वरूपी नियुक्ती मिळालेली नाही। तसेच बाहेरील जिल्ह्यांतील उमेदवारांच्या नियुक्तीमुळे स्थानिक शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। यासोबतच आदिवासी बहुल गावांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे शासनाचे नियम असूनही त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन मानधन तत्वावरील शिक्षकांना कायम नियुक्ती देऊन सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी पेसा शिक्षक मानधन शिक्षक संदीप गावित। मी सध्या कार्यरत नवापूर तालुक्यातील निमदर्डे केंद्र वागदी शाळेवरती कार्यरत आहे। तर मी 2024 पासून सुरुवातीला कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत होतो। त्यानंतर आम्हाला मानधन म्हणून विशेष बाब आम्हाला नियुक्ती देण्यात आली। पण त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की 50% पेसा भरतीला मान्यता द्या। तर त्यानुसार त्यांनी इतर जिल्ह्यांमध्ये सर्व कार्यवाही झाली आहे, पण आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा आम्ही जे मानधन शिक्षक कार्यरत आहे आम्हाला कायमची नियुक्ती देण्यात आली नाही आहे। आम्ही जिल्हा परिषदला वेळोवेळी पाठपुरावा केला, पण आम्हाला तिथून काही सकारात्मक अशी बाब आमच्यासाठी काही घडून आली नाही। आम्ही जेव्हापासून 11 फेब्रुवारी 2024 ला निर्णय आला त्याच्यानुसार इतर जिल्ह्यांमध्ये भरती झाली, पण आमच्या जिल्ह्यामध्ये काहीच कारवाई झाली नाही। आणि त्यामध्ये आम्ही ह्याच मागणी आहे आमच्या की आम्ही मानधन शिक्षकांना कायम नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावी, आणि जर तसं केलं नाही तर आम्ही जे बेमुदत आंदोलन उपोषण सुरू केलं आहे ते आम्ही तसंच सुरू ठेवू। नमस्कार, मी दीपिका कोकणी। आम्ही शिफारस पात्र मानधन उमेदवार आहोत आणि आज आम्ही इथे आंदोलनाला बसलोय कारण आम्हाला आमच्या हक्काची नियुक्ती हवी आहे आणि त्यासाठी आम्ही आज आंदोलन करतोय। आणि आम्हाला असं आम्ही वेळोवेळी जिल्हा परिषदला सुद्धा पाठपुरावा केलेला आहे, पण तरी आम्हाला तिथून काही समाधानकारक उत्तर मिळत नाही आणि त्यामुळे आज आम्हाला आंदोलन करावं लागतंय। आणि जर ह्या आंदोलनाला यश आलं तरच आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती जर मिळाली तरच ह्या आंदोलनाला यश आलं असं आम्ही समजू। आणि आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला फक्त कायमस्वरूपी नियुक्ती द्या आणि आम्हाला न्याय द्या।